चंद्र चकोरा नावडे, सेकी होणार तिची गडे. वृथा ओ चिंताची खडे, परीस मनोनी ठेविसी. आता असो हा डांगोरा, शरण रिगो रखुमादेवी वरा. अरे अरे विठोबा दातारा, न वजे न घरा आणि कांच्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेमध्ये आपण आज ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय 6 ओवी 454 क्रमांकाचं चिंतन करणार आहोत. माऊली असं म्हणतात की तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनचे सारस्वते दुभे. मग सकळ शास्त्रे स्वयंबे, निगती मुखे. अर्थात तत्र तं बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम, एतत्तेच ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. या भगवद्गीतेच्या श्लोकावर माऊली भाष्य करत आहेत की तत्र तं बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम. त्याला असा जो योगी आहे, योग भ्रष्ट झाला आहे. आपण चिंतन केलं की अर्जुनाच्या शंकेचं निरसन करताना भगवंत सांगतात की अशा योग्याला दुर्गती प्राप्त होऊ शकत नाही, कारण तो माझ्या मार्गाला, माझ्या धामाप्रती मार्गक्रमित झालेला आहे. कर्मफळामुळं का होईना किंवा मर्यादित आयुष्यामुळं जर अशा योग्याला मोक्षाच्या प्रती नाही जाता आलं तर त्या योग्याची गती काय होते. अर्जुन प्रश्न विचारतोय की अयतिही श्रद्धयोपेतो योगा चलित मानसा, अप्राप्य योग संसिद्धिम कामगतीम कृष्ण गच्छति. देवा, अशा मोक्षाची प्राप्ती न झालेल्या योग्याचं आयुष्य कमी पडलं, मोक्षप्राप्ती झालीच नाही, तुझ्या धामाप्रती तो येऊ शकला नाही, तर त्याची गती काय होते. त्यावेळेस भगवंत सांगत आहेत आणि तेच चिंतन मांडत असताना भगवंत आणखी हे सांगतायत की लभतेच ततो भूया संसिद्ध कुरुनंदन. अनेक जन्म नंतर पुण्यसंचय झाल्यावर एतत्तेच ततो भूया संसिद्ध कुरुनंदन. पण असा जन्म त्याला प्राप्त मी माझ्या कृपेनं प्राप्त करून देतो. एक तर श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो किंवा योग्याच्या घरी जन्माला घालतो. सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते, अथवा योगिनामेव कुले बहुते. पण प्राप्य पुण्यकृताम लोकाम उषित्वा शाश्वती समा. आपल्या पुण्याचं फळ उपभोगल्यानंतर, स्वर्गसुख उपभोगल्यानंतर तो या मृत्यूलोकी पुन्हा येतो आणि त्याची जन्माची या मृत्यूलोकामध्ये त्याचं स्थान मी निश्चित करतो. अल्प प्रयत्नामध्ये जर तो योगभ्रष्ट झाला असेल किंवा त्याचं आयुष्य कमी पडलं असेल तर त्याला सूचनाम श्रीमताम गे हे श्रीमंताच्या घरात जन्माला घालतो आणि दीर्घकालीन त्याची तपश्चर्या असेल, दीर्घ काळापर्यंत तो प्रयत्नशील असेल मोक्षाच्या प्रती जायला, तर अशा योग्याला सूचनाम अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. त्याला योग्याच्या घरामध्ये मी जन्माला घालतो भगवंत सांगतात. आणि मग असा जन्म प्राप्त झाल्यानंतर तत्र तं बुद्धी संयोगम लभते पूर्वदेहिकम. त्याला पूर्वजन्माचं सगळं स्मरण होतं की आपण कसं योगारूढ झालो होतो, कोणत्या मार्गाने चाललो होतो आणि मध्ये असं काय घडलं की आपण मोक्षाच्या प्रती जाऊ शकलो नाही. या सर्व गोष्टींचं त्याला इत्थंभूत ज्ञान होतं, स्मरण होतं. आणि मग तो पुन्हा माझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्या घरात योग मार्गाला लागतो, प्रयत्नशील होतो आणि आपला योगाचा मार्ग पुन्हा तो मार्गक्रमण करायला सुरू होतो. मोक्षाच्या प्रती जाईपर्यंत सतत हे चक्र चालू असतं भगवंत म्हणतात. आणि माऊली आज
त्याच श्लोकावर वर्णन करतात की ती सिद्ध प्रज्ञेचे ने लाभे, मनचे सारस्वते दुभे, सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. त्याच्या मुखातून लहानपणापासूनच हे सगळं त्याला अवगत ज्ञान आपोआप प्राप्त होतं. कारण पूर्वजन्माचं ती साधना असते आणि त्या साधनेच्या जोरावर पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या साह्यानं त्याचं मनच प्रसवतं व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयंमेव निघू लागतात. त्याला पुन्हा शास्त्राभ्यास करण्याची आवश्यकताच पडत नाही. भगवंत सांगतात की तिये सिद्ध प्रज्ञेचे ने लाभे. पूर्वजन्माचं जे सिद्ध झालेली प्रज्ञा म्हणजे जी बुद्धी असते, त्या बुद्धीच्या साह्यानं त्याला सर्व काही आठवतं. जसं भरत राजाला पुढचा जन्म शुचिरभूत ब्राह्मणाच्या घरामध्ये, पवित्र अशा घरामध्ये, ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, परंतु पूर्वीचं आठवलं म्हणून ब्रह्मकर्म जे काही पूजा अर्चा आहे, वेदपठण आहे, ते सर्व ब्राह्मणाचे कर्म त्याला बाजूला ठेवून त्यानं सतत चिंतनामध्येच राहिला. कारण त्याला माहिती आहे की आपण पुन्हा या मायाजाळामध्ये जर ओढलं गेलो तर पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागेल. अर्थात तितक्या उच्च कोटीची सिद्ध अवस्था त्या योग्याला प्राप्त झालेली पाहिजे. आणि ती अवस्था जर प्राप्त झालेली असेल तर भगवंत तेच सांगतायत की लभते पौर्वदेहकम यत तेच ततो भूया संसिद्धौ कुरुनंदन तत्र तम बुद्धी संयोगम. त्या बुद्धीच्या गतजन्माच्या ज्ञानाच्या शिदोरीवर तो प्रगतशील असा योगी बनतो आणि माझ्या धामाप्रती अतिशय वेगानं, त्वरेनं, कारण दुसरे विषय त्याच्याकरता पुन्हा शिल्लक राहत नाही, इतर विषयांमध्ये तो गुरफटला जात नाही, पूर्ण वेळ तो योगाभ्यासात घालवतो. आत्मज्ञानाची प्राप्ती तर त्याला उपजतच झालेली असते आणि त्या ज्ञानाच्या आशीर्वाद लभतेच पौर्वदे एतत्तेच ततो भूया असा जन्म त्याला प्राप्त होतो. आणि लभते पूर्वदेहिकम, पूर्वजन्माच्या सगळ्या आठवणी, सगळं स्मरण, सगळं ज्ञान त्याला आपोआप उजळणीमध्ये येतं, प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाच्या शिदोरीवर त्या बुद्धीच्या साह्यानं तो योगाच्या मार्गानं मार्गस्थ होतो आणि माझ्या धामाप्रती सहजपणे येतो. अर्थात मोक्ष त्याला सहजपणे प्राप्त करून देण्याची व्यवस्था भगवंत म्हणता मीच करतोय. आणि माऊली तेच वर्णन करतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की ती ये सिद्ध प्रज्ञेचे ने लाभे, मनचे सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.